तुमच्याही घरचे कारले खात नसतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला सुरू करूयात आजच्या आपल्या रेसिपीला। मी इथे कारले घेतलेले आहेत, त्यांना सगळ्यात आधी आपण अशा पद्धतीने कट मारून घेणार आहोत। या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला सगळे कारले जे आहेत त्यांना आपण कट लावून घेणार आहोत। मधून सगळ्या कारल्यांना आपण अशा मधून चिरा मारून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यात मीठ भरून घेणार आहोत, भरपूर मीठ भरायचं आहे। हे बघा, इथे सर्व कारल्यांमध्ये आपण मीठ भरून घेतलेलं आहे या पद्धतीने। आता आपण त्यात 1 ग्लास पाणी घालणार आहोत आणि याला आपण गॅसवर ठेवून 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचे। तर चला करून घेऊया। हे बघा, हे झालंय की नाही एकदा सुरीने असं टोचून बघायचं। हे बघा, हे झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ देऊया। हे बघा, कारले जे आहेत त्याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्या आतल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया। इथे मी बेसिक मसाले घेतलेले, धने जिरे पूड, लाल तिखट, हळद, घरगुती मसाला आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून क्रिस्पीनेस येईल। आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत। तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे भरपूर। कारले जे आहे ते एक करून असे सोडायचे। हे बघा, सगळे कारले आपण तव्यामध्ये टाकून झालेले आहे। आता आपण याला स्लो टू मीडियम गॅसवरती दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, खालची बाजू तळून झालेली। आता आपण पलटी केलेलं आहे। कारले जे आहेत ते आपले फ्राय करून झालेले आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि याला सर्व करूया। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी मोहिनी पवार फूड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।